आपण आज या गोष्टींची शपथ घेऊ आणि पुढच्या सगळ्या येत्या निवडणुका आता लागतील, मला असं वाटतं की ऑक्टोबर नोव्हेंबरला लागतील बहुधा, यांची गॅरंटी नाही, कारण यांचं चाललंय ते बरं चाललंय. एक माणूस धरून बसलेत आयुक्त प्रत्येक ठिकाणचा. त्याच्यामुळे सोपं असतं राजकारण. ज्या वेळेला निवडणुका लागतील तोपर्यंत सगळी बांधणी तुमची पूर्ण झालेली पाहिजे आणि सगळेजण तुम्ही जोरात कामाला लागले पाहिजेत, एवढी फक्त एक इच्छा, आशा, अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा गुढीपाडव्याच्या आपल्याला सर्वांना शुभेच्छा देऊन आपली सर्वांची मी तूर्त रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे जे सगळं मी आजपर्यंत जे काही तुमचं प्रेम मला जे मिळालेलं आहे त्या प्रेमावरती आधारित आजपर्यंत जी सगळी घोडदौड सुरू आहे, ती जी ऊर्जा मला जी मिळते ना, ती तुमच्याकडनं सगळ्यांकडनं हे तुम्ही येता तेव्हा मिळते. पण आपला एक महाराष्ट्र सैनिक नगर जिल्ह्यातला कोल्हापूरला अंबा मातेचं दर्शन घेऊन तिथून तो आजच्या सभेसाठी पायी पायी कोल्हापूरवरनं इथे आलेला आहे. मी ते प्रमोद आरणे, कुठे गेला इकडे, आता बस, हा पायी पायी तिथून आला. तुमच्या सर्वांसाठी तो महालक्ष्मीचं दर्शन घेऊन आलेला आहे आणि मला असं वाटतं की हीच माझी ऊर्जा आहे. धन्यवाद. मराठी माणसाचं आणि महाराष्ट्राच्या हक्काचं न्यूज चॅनल मराठी न्यूज 9.